बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये मिशन लोटसला चकवा देत जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील विराजमान झालेत, तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागली आहे। निवडणूक प्रक्रियेवेळी शिवसेनेचे 2 सदस्य सभागृहात गैरहजर होते, तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला। मात्र 34 मतं मिळवत संगीता पाटील जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत। महाविकास आघाडीच्या संख्याबळापेक्षा अधिकची 4 मतं मिळाली आहेत, त्यामुळे राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या ऑपरेशन लोटसचा पार धुवा उडाला। दोन्हीचा आहे। काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर समविचारी सर्व सदस्यांनी, काही पक्षातल्या घटकांनी आम्हाला मदत केली। जिल्हा परिषदमध्ये आज सांगलीमध्ये, जो सांगली जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय आर पाटील साहेब, स्वर्गीय राजाराम बापू अशा अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या विचाराचा हा जो जिल्हा आहे, आज या जिल्ह्याचे या विचारांच्या नेत्याचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष झाल्याचा आनंद आहे। हे पहा, जनतेने कौल दिलेला आणि त्या कौलाला बदल करायचा काही लोकांनी प्रयत्न केला, मात्र शेवटी लोक ठाम राहिले, हाच आनंद आहे। आता निवडून आलेला आहे, त्याच्या पुढे जबाबदारी वाढली, अध्यक्षपद उपाध्यक्षपद आता जे मिळालेलं आहे, जबाबदारी वाढलेली आहे। जनतेने जो विश्वास दाखवलाय त्यासाठी ह्या सदस्यांना चांगलं काम करावं लागतं। तर सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत भाजपसह महायुतीचा कार्यक्रम झाल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठा दावा केलाय। माजी खासदार संजय काका पाटील यांनी पडद्यामागून छुपी मदत केल्याचा दावा जयंत पाटलांनी केला। भाजपच्या गोटामध्ये काय हालचाली सुरू आहे त्याची सर्व माहिती आम्हाला मिळत होती। या दाव्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे। संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडे जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। सगळे सदस्य एके ठिकाणी गेलेले, तर आमच्याकडे आलेले सदस्य स्वतःहून आलेत का हे बघा म्हणून तपासण्यासाठी रात्री 3:30-4 वाजता त्यांना जाऊन खोलीतनं उठवणे, महिलांना उठवणे, पोलिसांनी थोडंसं गमती जमती केल्या। ठीक आहे, ह्या सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधी आमची ही सगळी आम्ही संघटित झालोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।